तुम्हालाही माझ्यासारखेच लांब, दाट आणि मजबूत केस हवेत का? तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. माझे केस एवढे जास्त प्रमाणात चमकत आहेत, सोबतच नैसर्गिक पद्धतीने लांब देखील झालेले आहेत. हे तुम्ही पाहू शकता. आणि हो, मी कोणतीही पार्लर ट्रीटमेंट वगैरे घेतलेली नाही किंवा मी कोणतेही महागडे प्रोडक्ट्स माझ्या केसांवरती अजिबात वापरत नाही. जे काही वापरते ते सगळं साधं आणि नैसर्गिक वस्तूंनी बनवलेल्या रेमेडीज वापरते. त्यामुळे तुमचा जर विश्वास बसत नसेल ना, तर आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ देखील दाखवणार आहे की माझे केस मी कशा पद्धतीने लॉंग आणि स्ट्रॉंग केलेले आहेत. चला तर मग आता जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठून पाहताय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बघा, ही रेमेडी बनवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा तर एका भांड्यामध्ये किंवा एका पॅनमध्ये साधारणतः 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि ते उकळवायला आपल्याला गॅसवरती ठेवून द्यायचं आहे. मित्रांनो, आजची रेमेडी आपण बनवणार आहोत घरातल्या अगदी सोप्या आणि साध्या अशा चहापत्तीने. बघा, चहामध्ये वापरली जाणारी चहापत्ती ही आपल्या केसांसाठी देखील खूप जास्त फायदेशीर आहे. कारण तिच्यामध्ये असलेले टॅनिन्स आणि अँटीऑक्सिडंट जे आपल्या केसांना नैसर्गिक अशी शाईन आणि स्मूथनेस देतात. ज्या लोकांचे केस डल झाले असतील किंवा अगदी ड्राय आणि फ्रीझी झालेले असतील, तर त्यांच्यासाठी ही जी रेमेडी आहे ना, ती अगदी योग्य आहे. बघा, पाणी गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये साधारणतः 1 चमचा चहापत्ती टाकायची आहे. चहापत्ती तुम्ही कोणत्याही ब्रँडची घेतली ना तरीही चालेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्याच्यामध्ये कोणताही फ्लेवर वगैरे ॲडेड नसावा. मग त्यानंतर तुम्ही कोणत्याही ब्रँडची चहापत्ती घेऊ शकता. आता बघा, पाणी उकळायला लागल्याच्या नंतर आपल्याला जी फ्लेम आहे ती अगदी मीडियम टू लो ठेवायची आहे आणि छान असं आपलं जे सिरम आहे ते उकळून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण याच्यामध्ये 6 ते 7 लवंगा टाकून घेणार आहोत. या ज्या लवंगा आहेत त्या आपल्या स्कॅल्पचं ब्लड सर्क्युलेशन सुधारतात, स्कॅल्पमधील डॅन्ड्रफ कमी करतात आणि जर तुमचे केस तुटत असतील ना, तर ते कमी करून केसांना व्हॉल्यूम देण्याचं काम करत असतात. त्यानंतरचा आपला तिसरा घटक आहे ते म्हणजे जास्वंदीचं फूल. तर आपण याच्यामध्ये साधारणतः 1 जास्वंदीचं फूल ॲड करणार आहे, ज्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात आणि त्यामुळे आपलं केस गळणं कमी होतं आणि नवीन केस उगवायला देखील खूप जास्त प्रमाणात हेल्प होते. आपण वापरलेले सगळे इन्ग्रेडियंट तुमच्या केसांना अगदी चमकदार, मऊ आणि घनदाट करण्यासाठी हेल्प करत असतात. त्यानंतर आपल्याला हे मिश्रण साधारणतः 8 ते 10 मिनिटं असं छान उकळवून घ्यायचंय. जेणेकरून काय होईल, आपण घेतलेलं 1 ग्लास पाणी हे अर्ध होईल आणि त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे. आणि बंद केल्याच्या नंतर आपलं जे काही सिरम आहे ते आपल्याला 10 ते 15 मिनिटांसाठी थंड होऊ द्यायचे. लक्षात ठेवा, हे जे सिरम आहे ते थंड झाल्यानंतरच केसांवरती ॲप्लाय करायचं. जर तुम्ही गरम ॲप्लाय केलं तर तुमचे केस आणखी जास्त ड्राय आणि हार्ड होऊ शकतात. आता बघा, थंड झाल्याच्या नंतर आपल्याला एखाद्या स्ट्रेनरच्या साह्याने किंवा मग कॉटनच्या कापडाच्या साह्याने व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे. बघा, थंड झालेलं जे काही सिरम आहे ना, त्याचा रंग तुम्हाला अगदी डार्क तपकिरी रंगाचा दिसून येईल आणि हे जे सिरम आहे ना, ते अगदी मॅजिक सारखं तुमच्या केसांवरती काम करणार आहे. हे जे सिरम आहे ते तुमच्या केसांना शाईन देणार आहे, स्मूथनेस देणार आहे, सोबतच सॉफ्टनेस आणि नॅचरल असा ब्लॅक टिंट देखील देणार आहे. त्यासोबतच तुमच्या केसांची जी काही मुळं असतील ती देखील मजबूत करण्यासाठी हेल्प करणार आहे. त्यानंतर बघा, आपल्याला काय करायचंय, आपलं हे जे सिरम आहे ना ते 2 पार्टमध्ये डिवाइड करायचं. त्याच्यातला एक जो पार्ट आहे तो आपण टोनर म्हणून वापरणार आहोत. तर टोनर कसा वापरायचं हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवणारच आहे. आणि त्यानंतरचा जो दुसरा पार्ट आपला शिल्लक राहिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही जो कोणता शॅम्पू वापरत असाल ना, तो शॅम्पू यूज करू शकता. मी जो शॅम्पू यूज केला तो सगळीकडे इझिली अवेलेबल असतो, त्यामुळे मी हा यूज केलाय. तुम्हाला जो कोणता शॅम्पू आवडत असेल तो तुम्ही यूज करू शकता. आणि व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय. बघा, जेव्हा पण तुम्ही शॅम्पू वापरताना तेव्हा तो डायल्यूट करून वापरा. जेणेकरून काय होईल, त्याच्यामध्ये जे कोणते केमिकल्स असतात ना ते तुमच्या स्कॅल्पवरती डायरेक्ट ॲप्लाय होणार नाहीत आणि तुमच्या केसांना कोणतीही हानी वगैरे पोहोचणार नाहीत. बघा, आता आपलं इथं शॅम्पू आणि सोबतच जे आपलं टोनर आहे ते रेडी झालंय. चला तर मग आता पहिल्यांदा आपण बघूयात की हे टोनर कसं ॲप्लाय करायचं. आपलं जे टोनर आहे ना ते आपल्याला केसांचे छोटे छोटे पार्टिशन करायचे आणि त्यानंतर केसांच्या अगदी मुळांवरती आणि स्कॅल्पवरती ॲप्लाय करून घ्यायचं. आणि ते झाल्यानंतर तुमच्या केसांच्या लेंथवरती देखील तुम्हाला हे जे टॉनिक आहे ते ॲप्लाय करायचंय. आणि त्यानंतर हलक्या हाताने मसाज करा आणि मसाज केल्याच्या नंतर साधारणतः 1 तासाने आपण जो शॅम्पू बनवलाय त्याने तुम्ही हेअर वॉश करा.
बघा, तुम्हाला अप्रतिम असे रिझल्ट भेटतील आणि तुमचे जे काही रिझल्ट असतील ते माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.